सकाळच्या 6:30 वाजल्या होत्या आणि आपण निघालो होतो कामावर. लवकर जायचं कारण फक्त एवढंच आहे, आजच स्लॅब आणि आजच पायपिंग करायचं आपल्याला. ह्या कामावर फक्त आपण पैप आणली नव्हती, बाकी सगळं मटेरियल आपणच आणलेलं आहे. पैप फक्त ठेकेदारला आणायला लावली होती. पैप आपल्याजवळ संपली होती, त्यामुळे ठेकेदारला आणायला लावली होती आपण. काम करत असताना ताण लागली, त्यामुळे पाण्याची बाटली भरून घेऊन जायलो होतो मी. साईडला बघली एवढी मांजरं कुठली ती. घरमालकाला विचारलं तर 15 मांजरं आहेत म्हणली टोटल इथं. आपलं काम आज लवकर उरकून घेतलं आपण. 9:30 वाजायचं आपलं काम फायनल केलंय आपण आज. 1 BHK ची स्लॅबची पायपिंग आपण 2.5 तासात कंप्लीट केली आज. पायपिंग सगळी झालती, त्यामुळे पर्यंत जेवण करून घ्यावं म्हणलं. जेवायला पाणी काय नव्हतं, त्यामुळे नावाला पाणी आण म्हणलं जाऊन प्यायला. जेवण करायच्या आधी पाणी लागते, त्यामुळे पाणी आणायला लावले नावाला. जेवण करून झाल्यावर पर्यंत स्लॅबवर क्रश घेऊन गेलो. फॅन बॉक्सला जंक्शन बॉक्सला क्रश टाकून घ्यावं म्हणलं मिशन चालू व्हायच्या आधी. घर मालकानं स्लॅबची पूजा करून घेतली होती. त्याला नारळ फळलेला आपणच घेतलेला आहे. निम्मा आपल्याला ठोला निम्मा वाटून टाका म्हणून सांगितलं. स्लॅब चालू करायला आज उशीरच झालेला. 1 वाजता मिशन चालू झालं. इथली उन्हाळा चालू झालाय, त्यामुळे ऊन जास्त लागायला लागले. त्यामुळे एक नियोजन केलंय. साईडला एक पॅरापेटचं बांधकाम होतं, त्याच्यावर खोकोटी निवांत बसला सावलीला. ऊन जास्तच पडत होतं, त्यामुळे सुमितनं निर्णय घेतला स्वतःच पाणी मारायचा. सुमितनं 1 तासात 2 बाऱ्या पाणी मारलं. एवढं ऊन पडलं होतं. एक रूम आणि संडास बाथरूम स्लॅब झालता, तेवढ्यात घरमालकाने चहा आणला होता, त्यामुळे सगळीजण चहा प्यायला थांबली ती. स्लॅब सगळा होत आलता. आपली पाईप सगळी बुजली होती, त्यामुळे आता का आपल्या स्लॅबवर थांबायची गरज नाही. 4 वाजता मी 9 खाली उतरला. इथून निघायचं घराकडे. आपल्याला काम झालंय सगळं आपलं. आपण एक निर्णय घेतलाय, जोपर्यंत शेळगाव ते तुळजापूर रोड होत नाही तोपर्यंत आपण सावरगावच्या रोडने जायचं. शेळगावला जात असताना आपल्याला काठीमध्ये एक काम बघायचं होतं, चालू होतं ती. तेवढं काम बघून आपण गेलो घरी.